एक गोष्ट लक्षात ठेवा, अगर पुस्तकाचा एक पेज खराब झाला तर पूर्ण पुस्तक फेकू नका, कारण त्या पुस्तकामध्ये न जाने अशी कोणती गोष्ट तुमच्या हिताची लपून असेल. तर आज मी तुम्हाला अशी एक कहाणी सांगणार आहो, ज्याने तुमचा विश्वास प्रभूवर अत्यंत प्रबळ होणार आणि प्रभूवर विश्वास ठेवला की भगवंतही त्या विश्वासाला कसा पूर्ण करतो, आज ह्या कहाणीत तुम्हाला समजून येणार. तर कहाणी खूप छोटीशी आहे, पण सीख खूप मोठी देणार. कहाणी एका गरीब परिवाराची आहे. त्या कपलला 3 मुलं राहते, एक छोटीशी मुलगी राहते. ती आपल्या या परिस्थितीला समजूच शकत नाही, कारण तिच्या बरोबरीचे जे मित्रमैत्रीण तिचे असतात ना, ते खाऊन पिऊन सुखी असतात. त्यांच्या इथं कशाचीच कमी नसते. हिलाही सतत वाटायचं की माझ्याही इथं अशीच परिस्थिती असावी, कारण त्यांच्या घरामध्ये एका टाईमच्या जेवणासाठीही खूप संघर्ष करावं लागत होतं. ह्या परिस्थितीने तिच्या वडिलालाही खूप दुखावलं होतं, कारण त्याला काम मिळेना. आणि तो आपल्या मुलीला घेऊन थोडासा बाहेर गेला की मुलगी सतत विचारायची, बाबा आपली परिस्थिती केव्हा बदलणार, आपणही लोकांसारखे केव्हा खाऊन पिऊन सुखी होणार, मलाही छान छान कपडे हवे, मलाही जे मनात आलं ते, मलाही छान छान बाहुल्या हव्यात. तर तिचे वडील एका पहाडाकड आपला बोट दाखवून म्हणायचे की बेटा, त्या पहाडावरनं भगवंत राहते, तू त्या भगवंताला प्रार्थना कर, आपली परिस्थिती जरूर सुधरेल. आणि ती मुलगी रोज शाळेत जाता येता त्या पहाडाकडे पाहून रोज प्रार्थना करत होती आणि म्हणत होती की हे प्रभू, माझ्या वडिलाला खूप छान नोकरी लागू द्या. असं रोजचं तिचं चाललं होतं. एक दिवस तिच्या वडिलाला सैनिकमधून भरतीचा ऑफर आला आणि त्यानेही ते भरती मारली आणि त्याच्यामध्ये तो सिलेक्ट झाला. त्याला सैनिकाची नोकरी लागली. आता त्यांची घरची परिस्थिती खूप सुधारली होती. आता त्यांना संघर्ष करावं नव्हता लागत. जे मनात आहे छोट्या छोट्या गोष्टी त्या खरेदी करू शकत होत्या. पण ही खुशी काही जास्त दिवस राहिली नाही. कोण्या एका देशाने आपल्या देशावर आक्रमण केले असं समजलं आणि पूर्ण सैनिकाला बोलावण्यात आले. त्यामध्ये ह्या मुलीचा वडील पण होते. आता हे माहीत नव्हतं की सैनिकाला लढाईमध्ये गेले तो सैनिक जिवंत राहणार की नाही राहणार. एका सैनिकाची तो लढाईवर गेल्यानंतर जीवाची काही गॅरंटी नसते, असं त्या मुलींनी ऐकलं होतं. आणि त्यांच्या घरामध्ये खूप दुःखाचा माहोल सुरू झाला. सगळ्यांचं रडणं भुकणं सुरू झालं, कारण त्यांच्या वडिलाला जाणं होतं, बुलावा आला होता, त्यांना जाणंच होतं. जाता जाता त्या मुलींनी आपल्या वडिलाला एक चिठ्ठी दिली आणि म्हणाली, बाबा ही चिठ्ठी ना त्या पहाडावरच्या भगवंताला जरूर दे जा. वडिलांनी ती चिठ्ठी आपल्या खिशामध्ये ठेवली. वडील खूप दुःखी मनाने निघून गेले आणि त्या सैनिकाचा प्रवास सुरू झाला. जाता जाता तो पहाड लागला आणि त्या सैनिकाला माहीत होते या पहाडीच्या नंतर आपली सरहद खतम झाली, आता इथून आपल्याला लढाई लढायची आहे. तर तिथे एक पत्रपेटी होती. त्या वडिलांनी ती चिठ्ठी पत्रपेटीत टाकण्याच्या अगोदर त्या चिठ्ठीवर लिहिलं की बेटा, मी तुला सांगायचं ना, ह्या पहाडावर भगवंत आहे, पण मी ते तुझ्यासोबत खोटं बोलत होतो, मला माफ करशील. कारण त्या वडिलाला माहीत होतं की मी लढाईवर चाललो आणि लढाईवर गेल्यावर माझ्या जीवाचं कशानं काही झालं तर मुलीला असं न कळो की माझे वडील खोटं बोलले म्हणून. त्या सैनिकांनी आपल्या मुलीची चिठ्ठी त्या पत्रपेटीमध्ये टाकले आणि निघून गेला. 5-6 महिने ती लढाई अशीच चालू राहिली. आणि इकडे बातम्यामध्ये असं पसरलं की जो त्या लढाईवर तुकडी गेली होती ती आता राहिली नाही. त्या सैनिकाच्या घरी खूप दुःखाचं वातावरण झालं आणि मुलगी हमेशा त्या पहाडाकडे पाहून आपल्या वडिलांना याद करत होते. असं करता करता खूप दिवस निघून गेले. एक दिवस ती आपली छोटे मोठे काम करत होती. अचानक त्या मुलींनी मागे पलटून बघितले तर एक दुबला पतला माणूस दरवाजामध्ये उभा होता. त्यांना बघून थोडा वेळ ती आश्चर्यचकित झाली, कारण
तिचे वडील इथून गेले तेव्हा धष्टपुष्ट होते. तो दरवाजात होता, पण तरीही त्या मुलीने तुरंत आपल्या वडिलांना ओळखलं आणि तिच्या डोळ्यातून अश्रू वाहू लागले. वडिलांच्याही डोळ्यातून अश्रू वाहू लागले. तितक्यातच एक पोस्टमॅन आला आणि म्हणाला, मला माफ करा, ही तुमची चिठ्ठी. लढाई चालू असल्या कारणाने मी तुमची चिठ्ठी वेळेवर आणून दिली नाही. त्या सैनिकांनी ती चिठ्ठी पाहताच ओळखली, कारण त्याच्यावर त्यांनी लिहिलेले वाक्य होते, त्या पहाडीवर कोणताही देव राहत नाही. मी तुझ्याशी खोटं बोलले, मला माफ करशील. पाहतो त्या चिठ्ठीमध्ये असं लिहिलं होतं की हे प्रभू, हे पहाडीवाले बाबा, तुम्ही माझ्या वडिलाला सही सलामत घरी वापस आणजा. तर ह्या कहाणीतून आपल्याला एक सीख मिळते की तुमचा विश्वास अगर त्या प्रभूवर अटूट असेल तर त्या प्रभूलाही तुमच्यासाठी धावून यावंच लागेल. तर भेटूया पुन्हा पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत मला सबस्क्राईब करायला विसरू नका. हरे कृष्ण.